तर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्यावरती आता गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। आमदार कुडाळकरांनी सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आलाय। म्हाडाच्या आरक्षित भूखंडांवरती सभागृह आणि व्यावसायिक संकुल बांधणाऱ्या शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांना मुंबई सत्र न्यायालयानं चांगलाच दणका दिलाय। आमदार कुडाळकर यांच्यावरती मतदारसंघात विकास कामांसाठी मंजूर केलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप रमेश बोरवा यांनी केलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे असं निरीक्षण नोंदवत अतिरिक्त न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी मंगेश कुडाळकर यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे एसीबीला आदेशही दिले। नंदकिशोर गावडे आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। नंदकिशोर, नक्कीच सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी मंगेश कुडाळकर यांच्यावरती खरं तर गुन्हा दाखल करण्याचे जे आदेश आहेत ते कोर्टाने दिलेले आपल्याला पाहायला मिळते। स्वतःच्या फायद्यासाठी खरं तर म्हाडाच्या आरक्षित भूखंडावरती सभागृह आणि व्यावसायिक संकुल बांधणाऱ्या खरं तर शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने चांगला दणका दिल्याचं एकंदरीत आपण बघतोय। खरं तर आमदार जे कुडाळकर आहेत ते कुर्ल्याचे खरं तर शिंदे गटाचे आमदार आहेत। यांच्यावरती खरं तर सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप होत होता आणि हा आरोप गंभीर स्वरूपाचा आहे आणि तात्काळ गुन्हा दाखल करा अशा पद्धतीचा जो आदेश आहे ते खरं तर कोर्टाने दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे असं निरीक्षण न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्याकडे हे संपूर्ण प्रकरण होतं, त्यांनी खरं तर केलेले आपल्याला पाहायला मिळते। मंगेश कुडाळकर यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे एसबीला खरं तर आदेश जे आहे ते दिलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत संपूर्ण जे गुन्हा दाखल होतो का हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुसरे आमदार आहेत शिंदे गटाचे त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्याचा जे आदेश आहे ते खरं तर कोर्टाने दिलेले आपल्याला पाहायला मिळते। आमदार मंगेश कुडाळकर यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी मंजूर केलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा खरं तर आरोप जो आहे तो रमेश बोरवा यांनी केलेला होता आणि त्याच्यानंतर ही संपूर्ण जी याचिका आहे ती खरं तर समोर घेण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी मंगेश कुडाळकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे जे आदेश आहे ते कुठेतरी आता न्यायालयाने दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच धन्यवाद नंदकिशोर, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे महायुती सरकारमधले आता आधीच मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीच्या भोवरात आहेत आणि त्यानंतर आता शिंदेच्या शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्यावरती देखील कारवाई होऊ शकते।